अमरीश कसं वाटतंय? मस्त वाटतं एकदम. मस्त वाटतंय ना सागर? एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला मस्त चढाई चालू आहे आणि छान करताय तुम्ही. सुंदर. छान छान छान. काही काही लोक असे असतात की आयुष्यात आलेल्या कुठल्याही अडथळ्यावर ते मात करतात. सर्वसामान्य माणूस खूपशी कारणं देतो आपल्या अपयशासाठी, पण काही लोक असे असतात की कुठलीच कारणं न देता ते आपलं यशाचं शिखर गाठतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे सागर बोडके. ते मी हल्ली मीडियामध्ये खूप त्याबद्दल वाचलं असतं. या मुलाने महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कळसूबाई हे 42 वेळा सर केलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याचं नाव पण आलं त्यामध्ये. आणि नुकतंच त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हा जवळजवळ 3700 किलोमीटरचा रस्ता सायकलिंगवर पार केला. तर आपण त्याच्या या मोहिमेबद्दल त्याच्याकडे जाणून घेऊ. नमस्कार सागर. नमस्कार सागर. नमस्कार. चालू कर, बोल. मी सागर बोडके. काश्मीर टू कन्याकुमारी सायकलिंग केली आता 2024मध्ये रेस क्रॉस इंडियासाठी 2 पर्सन रिलेमध्ये. माझ्यासोबत माझा मित्र होता अजय लालवानी. तो 100% ब्लाइंड आहे, मी 75% ब्लाइंड आहे. आमचा जो प्रवास होता तो खूप छान होता. 3757 किलोमीटर आम्ही 9 दिवस 12 तास 4 मिनिटांमध्ये कंप्लीट केलं. 10 ऑक्टोबर 2024 ते 19 ऑक्टोबरपर्यंत रेस क्रॉस इंडियाचा बॅनरखाली हा इव्हेंट होता. खूप छान वाटलं. इंडियन ऑइलचा सगळी मॅनेजमेंट होती, त्यांची स्पॉन्सरशिप होती त्या इव्हेंटसाठी. त्यामध्ये जवळजवळ ऑल इंडियातून 22 टीम सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये ब्लाइंडची एकच टीम होती 2 पर्सन रिलेची. माझ्यासोबत 15 लोकांची टीम होती. त्यामध्ये 4 पायलट, 2 व्हॉलेंटियर, 2 फोटोग्राफर आणि 2 ड्रायव्हर आणि 1 डॉक्टर. या मोहिमेसाठी महाराष्ट्रातून अनेक लोकांनी आम्हाला हेल्प केली आणि खूप छान वाटलं. त्यासाठी डॉक्टर अनिल बारकुल बीड हे पायाने अपंग आहेत स्वतः, ते सुद्धा आमच्यासोबत होते. ते आणि त्यांनी अष्टपैलू भूमिका, डॉक्टर, फिजिशियन, न्यूट्रिशन प्लस पूर्ण आमची जी टीम होती 15 लोकांची, त्यांना सगळ्यांना सांभाळण्याचं काम केलं. त्यामुळं आमचा हा प्रवास एकदम सुखकर झाला. आम्ही पर डे 24 तास आमची सायकल चालू असायची. त्यामध्ये अजय 12 तास चालवायचा आणि मी 12 तास चालवायचो. मी सकाळी 12 ते रात्री 12 बसायचो सायकलवरती आणि अजय रात्री 12 ते सकाळी 12पर्यंत सायकलवरती बसायचा. त्यामध्ये आम्हाला पायलट म्हणून उल्हास कुलकर्णी सर नाशिक, अमरीश गुरव दापोली, त्यानंतर शिवम खरात मुंबई आणि सुशील सारंगधर, आता ते सध्या मुंबई पोलीसमध्ये आहेत पण ते मूळचे नाशिकचे आहेत, यांनी पायलट म्हणून आम्हाला साथ दिली. त्यानंतर संकेत भानोसे हा आमचा नेव्हिगेशनवाला होता. त्यानंतर रामेश्वर चव्हाण हा एक व्हॉलेंटियर होता. एकूण किती लोक होते तुमच्याबरोबर? आम्ही 15 लोक होतो. नंतर सतीश जाधव सर जे आहेत त्यांनी मेकॅनिक फिजिशियनचं काम केलं आणि संतोष संसारे सरांनी फोटोग्राफी केली आणि त्यात महेश दाभोळकर जे यूट्यूबर आहेत त्यांनी आमची व्हिडिओग्राफी केली या राईडची आणि खूप छान अनुभव होता. आणि डॉक्टर अनिल बारकुल आणि संतोष संसारे सरांनी पूर्ण मॅनेजमेंटसाठी आम्हाला हेल्प केली. एक लखन लालवानी हा अजयचा सक्का भाऊ होता, याने मॅनेजर म्हणून आमच्या टीमचं काम बघितलं. आमचं खाणं पिणं, रूट
त्यानंतर गाडीचं सगळं मेंटेनन्स वगैरे सगळं त्याने बघून घेतलं आणि खूप छान वाटलं. आणि आम्ही जो प्रवास केला न भूत न भविष्य होता. आमचा अनुभव पण सुंदर होता. काय 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 आले अनुभव तुम्हाला, काय विशेष लक्षात राहणार आहे? विशेष अनुभव असे होते सर की त्यामध्ये काही ठिकाणी खूप सारी चढण होती, काही ठिकाणी खूप उतार होते, काय एक वेळेला सायकलचं चेन तुटली, असे एक 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 अनुभव येत होते. आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या की रेसमध्ये आपल्याला फक्त सायकल घेऊन भागदौडच करायची असते आणि एक्सपिडिशनमध्ये आपल्याला आजूबाजूचा परिसर वगैरे सगळं बघून आपण हे करतो. दिवसाला आम्ही 400 ते 440 प्लस सायकल चालवायचो आणि खूप एक छान एक्सपिरियन्स होता तो. आणि रस्ते पण बऱ्यापैकी चांगले होते. काही ठिकाणी थोडा खराब हे होता, काही ठिकाणी आम्हाला पाऊस लागला. नागपूरमध्ये आमचं जे स्वागत झालं ते खूप छान होतं. आणि इंडियन ऑइलवाल्यांचे जे 12 चेक पॉईंट होते त्याच्यावरतीही त्यांनी पेट्रोल पंपावरती राहण्याची सोय वगैरे केलेली होती. आणि त्यांनी इंडियन ऑइलचे जे अमित समर्थ सर आहेत त्यांनी मला आणि अजयला ब्लाइंड असताना या राईडमध्ये किंवा या रेसमध्ये पार्टिसिपेशन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि प्लस आम्ही जे काही कंप्लीट केलं राईड आता काश्मीर टू कन्याकुमारीची, ते आमच्या पूर्ण 15 लोकांच्या टीममुळे ते पॉसिबल झालं. एकटा अजयला आणि मला कधी पॉसिबल नव्हतं. मी त्यांचाही खूप खूप आभारी आहे. यापुढे पण अनेक इव्हेंट करायचे आहेत आम्हाला. त्यामध्ये अजय लालवानीला एव्हरेस्ट करायचं आहे आणि मला एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचा आहे. त्यासाठी आमची आता वाटचाल आहे. नेक्स्ट टार्गेट आहे आमचं 2026 किंवा 27. त्यामध्ये आम्ही हे दोन्ही इव्हेंट करूया. आताच मनाली ते खारडुंगला हा एक सायकल प्रवास अजय करणार आहे. त्याच्यासाठी पण आमची हे चालूच आहे. या ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत तो इव्हेंट एक करून येऊ आम्ही. आणि खूप हे होतं की आम्ही डिसेबल जरी आहोत, आम्हाला संधी मिळाली तर आम्ही निश्चितच तुमच्याप्रमाणे सहभाग घेऊ शकतो. मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की हम फिट तो इंडिया फिट. आपण सगळ्यांनी काही ना काही व्यायाम करा, सायकल चालवा, रनिंग करा, कारण ही काळाची गरज आहे. धन्यवाद. कुठल्या संस्थेतर्फे ही रॅली आयोजित केली होती? रेस अक्रॉस इंडिया जे आहे इंडियन ऑइलने स्पॉन्सर केलेली होती. त्यांनी ती ऑर्गनाईज केली होती आणि आम्ही 2 पर्सन रिलेमध्ये पार्टिसिपेशन घेतलं होतं. आम्हाला यामध्ये अनेक संघटनांनी सपोर्ट केला होता. त्यामध्ये सक्षम असेल, न्याब असेल, मानवधन असेल, नंतर RC एज्युकेशन असेल, रोटरी क्लब, न्यू रोटरी क्लब असेल, रोटरी क्लब ठाणे असेल, अशा अनेक संघटनांनी आम्हाला हेल्प केली त्या राईडसाठी.